आता बघा आपण दुसरा एक्झाम्पल आहे पार्शियल डेरिव्हेटिव्हचं. काय त्या एक्झाम्पलमध्ये बघा, एक्झाम्पलमध्ये काय आहे की यू इंटू बघा यू इंटू एक्स वाय इक्वल टू काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि काय प्रूव्ह करायला सांगितलं आहे की डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वायचा होल स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू 1 मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय. तर आपलं काय करावं लागेल की पहिले LHS सेपरेट काढावं लागेल. ठीक आहे. कोण डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय हे दोन्ही सेपरेट काढावं लागेल. दुसरं नंतर RHS काढावं लागेल आपल्याला. काय 4 इंटू 1 मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय. बघा LHS आणि RHS साठी आपल्याला लागणारी गोष्ट कोणती आहे तुमच्याकडे इथं की डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय म्हणजे दोन्हीसाठी लागणार आहे. तर आपण ती पहिले व्हॅल्यू काढून घेऊया. तर बघा पहिलं गिवन फंक्शन काय तुमच्याकडे गिवन किती यू इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता आपल्याला फंक्शन यूमध्ये आहे पण हा एक्स वाय इकडे आलेला आहे. बघा हा तुम्हाला फसवण्यासाठी टर्म दिलेली आहे. इकडे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इकडे आल्यावर काय होईल ती बघा इकडे गेल्यावर काय होईल ती डिवाईडला. तर यू इक्वल टू काय आला तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे आल्यावर ती डिवाईडला जाणार आहे म्हणजे काय एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता हा झाला तुमच्याकडे यू फंक्शन. आता बघा पहिलं आपण काय करणार आहे पहिलं घेऊया की काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेऊया एक्स. तर तुमच्याकडे वाय काय काम करेल आता कॉन्स्टंटचं काम करेल. ठीक आहे. बघा आता आपण काढूया पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय या यूचं डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू. आता बघा आपल्याकडे जे आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला आहे एक्स तुमच्याकडे न्यूमरेटरला पण आहे आणि डिनोमिनेटरला पण आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडं हा जो यू अपॉन व्ही आपल्याला रूल्स वापरावा लागत यू अपॉन व्ही डेरिव्हेटिव्हचा. तर तुमच्याकडे डेरिव्हेटिव्हमध्ये डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही जो रूल असतो तो कसा असतो तुमच्याकडं की सेकंड जो आहे तो ॲज इट इज राहतो पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता कोण दुसराचा डेरिव्हेटिव्ह आणि पहिला ॲज इट इज अपॉन दुसऱ्याचा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय जसा की आपण मल्टिप्लिकेशनमध्ये करतो पहिला ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा ॲज इट इज पहिला डेरिव्हेटिव्ह तसं सेम आहे. याच्यात काय तुमच्याकडं दुसरा ॲज इट इज राहतो आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह दोघांमध्ये काय तुमच्याकडं सबट्रॅक्शन. आता त्या रूलनुसार आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. बघा पहिलं तुमच्याकडे काय व्ही ॲज इट इज म्हणजे सेकंड कोण आहे एक्स प्लस वाय. बघा सेकंड ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला कोण आहे तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय डी बाय डी पार्शियल डेरिव्हेटिव्ह आता कोणाचं घ्यायचं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता मायनस परत आता कोण आता तुमच्याकडं पहिला ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आहे आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा कोण आहे एक्स प्लस वाय अपॉन दुसऱ्याचा स्क्वेअर. आता व्हीचा स्क्वेअर म्हणजे कोण दुसरा कोण आहे एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. आता इथं बघा आपण एक एक करूया. हा दुसरा ॲज इट इज होता एक्स प्लस वाय ॲज इट इज आहे. आता बघा या दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय एक्स तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x प्लस. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर तुमच्या वाय कशाच काम करतो कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस. सेम आता या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे बघा आता हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर ॲज इट इज आहे. परत सेम आता इथल्या टर्मचा बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 0 का कारण वायचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर का कारण की ती दुसरी टर्म्स आहे तुमच्याकडे दुसऱ्या टर्मचा काय होतो स्क्वेअर. आता आपण कॅल्क्युलेशन करूया किती तुमच्याकडं एक्स प्लस वाय इंटू 2x मायनस इथं किती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कारण 1 प्लस 0 1 अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. आता बघा या 2xनी काय करूया आपण याला मल्टिप्लाय करून घेऊया या टर्मला किती तुमच्याकडं ज्यावेळेस मी 2xनी मल्टिप्लाय करेन ब्रॅकेटला त्यावेळेस पहिल्या टर्मला पहिलं मल्टिप्लाय होईल 2x इंटू एक्स किती 2x स्क्वेअर प्लस परत काय नाही 2x इंटू दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडं 2x इंटू वाय मायनस परत सेम आता या मायनसनी मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला. ठीक आहे. मायनसनी ब्रॅकेट सॉल्व करूया काय तुमच्याकडे मायनस इंटू एक्स
मायनस एक्स स्क्वेअर, नंतर मायनस इंटू प्लस मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. ठीक आहे, आता बघूया आपण हे सॉल्व करूया. 2x² एक एक्स गेला, किती राहिला तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस 2xy आणि हा मायनस वाय स्क्वेअर अपॉन काय आलं एक्स प्लस वायचा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. आता सेम आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची बघा, सेम व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला डॅबा यू अपॉन डॅबा वायची. तर आपण काय करणार आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय तुमच्याकडं वाय. तर तुमच्याकडे एक्स कशाचं काम करतो, एक्स इज अ कॉन्स्टंटचं काम करतो. ठीक आहे, तर तुमच्याकडे इथं जो यू आहे तो कसा होता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. सेम आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना डॅबा यू अपॉन डॅबा वाय. इथं पण बघा यू अपॉन व्ही रूल वापरावं लागेल. का, कारण तुमच्याकडे वाय जो आहे न्यूमरेटरला पण आहे आणि वाय डिनोमिनेटरला पण आहे. तर तुमच्याकडे काय राहतो डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही काय राहतो तुमच्याकडं व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्हीचा स्क्वेअर. म्हणजे दुसरा ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि तुमच्याकडे जो खालचा फंक्शन असेल दुसरा त्याचा स्क्वेअर. तर त्या रूलनुसार परत सेम काढूया आपण डेरिव्हेटिव्ह याचा. बघा आता काय तुमच्याकडं पहिला दुसरा ॲज इट इज म्हणजे कोण एक्स प्लस वाय ॲज इट इज. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डॅबा अपॉन डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू कोण आता वाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण मायनस. आता दुसरा ॲज इट इज म्हणजे कोण पहिला ॲज इट इज म्हणजे कोण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि पहिल्या दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डॅबा अपॉन डॅबा वाय कुणाचा एक्स प्लस वाय अपॉन कोण येईल तुमच्याकडं दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे कोण एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. तर आता इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण काय ना बघा पहिला एक्स प्लस वाय ॲज इट इज याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे 2x स्क्वेअर प्लस वायचा एक्स कॉन्स्टंट असेल तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2y मायनस. सेम आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि या वायचा डेरिव्हेटिव्ह +1. का, कारण की एक्स कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन सिमिलरली एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर, कारण व्हीचा स्क्वेअर घेतोय. आता इथं कॅल्क्युलेशन करूया 0 प्लस 2y ने मल्टिप्लाय करा इथं आता या ब्रॅकेटला किती पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा किती 2xy नंतर प्लस नंतर किती 2i इंटू वाय 2y स्क्वेअर मायनस. आता तुमच्याकडं काही हा 0 + 1 म्हणजे 1 नंतर मायनसने मल्टिप्लाय करा मायनस एक्स स्क्वेअर इथं मायनस नंतर या मायनसने मल्टिप्लाय करा काही मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. ठीक आहे, पहिला आपण व्हॅल्यूज काढतोय. आता बघा किती येईल तुमच्याकडं 2xy ॲज इट इज 2y स्क्वेअरमधून एक वाय स्क्वेअर गेला किती राहिलं तुमच्याकडं वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याला डॅबा अपॉन डॅबा वायची. आता येऊया आपण LHS मध्ये. बघा आपला LHS काय होता तुमच्याकडे बघा LHS किती होता डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वायचा स्क्वेअर. पहिला आपण LHS सॉल्व्ह करूया. बघा LHS इक्वल टू काय होतं तुमच्याकडं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय होलचा स्क्वेअर. चला एवढा पार्ट सॉल्व्ह करूया पहिलं. तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू किती आलेली इथं काढली आपण किती एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय किती एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. ठीक आहे, नंतर मायनस परत आता डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू तर इथंच काढलेली आपण ही व्हॅल्यू आहे तर ती पुट करूया काय तुमच्याकडं ब्रॅकेटमध्ये 2xy प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. त्या सगळ्यांचा किती आहे तो तुमच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा फक्त व्हॅल्यू पुट केली आहे. बघा दोघांचा बेस सेम आहे म्हणजे न्यूमरेटर सेम आहे तर आपण काय घेतो डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. तर काय तुमच्याकडं होल एक्स प्लस वायचा स्क्वेअर. आता न्यूमरेटरची ॲडिशन होईल बघा एक्स स्क्वेअर
प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर. या मायनसनी मल्टिप्लाय करा तर किती मायनस बघा, मायनस इंटू मायनस 2xy, या मायनसनी मल्टिप्लाय करा मायनस वाय स्क्वेअर, आणि मायनस मायनस काय झाला प्लस एक्स स्क्वेअर. या पूर्ण होलचा काय येईल तुमच्याकडं स्क्वेअर. आता पुढची टर्म काय येईल बघा. आता इथं कॅल्क्युलेशन करूया आपण काय काय तुमच्याकडे कॅन्सल होतो बघा. प्लस 2xy आणि मायनस 2xy कॅन्सल झाला. आता प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर किती तुमच्याकडं बघा, प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे किती 2x स्क्वेअर. नंतर मायनस वाय स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर किती मायनस 2y स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. या टोटलचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यातून आपण काय करू शकतो की या दोघातून 2 कॉमन काढू शकतो. पहिलं किती 2 बाहेर काढला तर काय राहिलं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बघा अपॉन किती एक्स प्लस वायचा स्क्वेअर, आणि या होलचा तर काय चालू आहे आपल्याकडं स्क्वेअरच चालू आहे. ठीक आहे. मग इथं बघा आता आपल्याकडे जर आपण या 2चा स्क्वेअर केला तर काय तुमच्याकडं 4 बाहेर आला, राहिलं काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर, आणि या होलचा स्क्वेअर काहीच केलं नाही, मी फक्त या कॉन्स्टंट 2चा स्क्वेअर बाहेर काढला. आता इथं काय तुमच्याकडं 4 एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे काय एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय अपॉन एक्स प्लस वायचा स्क्वेअर या होलचा स्क्वेअर. मी कोणता वापरला तुमच्याकडं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर याला आपण लिहू शकतो ए मायनस बी आणि ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरला आहे. ठीक आहे. तर इथं बघा तुमच्याकडं हा एक्स प्लस वाय जो होता तो किती टाइम्स होता आपल्याकडं 2 टाइम्स. मग एक टाइम्स एक कॅन्सल झाला, एक टाइम कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं 4 टाइम्स किती एक्स मायनस वाय अपॉन 2मधून एक गेला किती राहिला 1 टाइम्स एक्स प्लस वाय या होलचा स्क्वेअर. हा कशाची व्हॅल्यू आला आपल्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय होलचा स्क्वेअर. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडे LHSची. सेम आपल्याला काय करायचं आता RHS काढून घेऊया आपण. बघा RHS काय होतं तुमच्याकडं RHS इक्वल टू काय क्वेश्चनमध्ये काय दिलं होता 4 इंटू 1 मायनस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ठीक आहे. आता RHS कुणाच्या इक्वल आला पाहिजे LHSच्या, तर सेम सॉल्व करूया. 4 बाहेर ठेवला मी 1. परत सेम आपण डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू काढलेली इथं बघा, इथं काढलेली डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू ती पुट करा, आणि त्याच्यानंतर काय करा डॅबा यू अपॉन डॅबा वायची म्हणजे आपल्या क्वेश्चनमध्ये काढलेल्या व्हॅल्यू त्या. तर किती तुमच्या ब्रॅकेटमध्ये किती आलेली आपल्याकडं एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन कोण एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर, नंतर मायनस बघा 1ला 1 डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू इथं पुट केली मी ही. आता कुणाची व्हॅल्यू पुट करायची आहे डॅबा यू अपॉन डॅबा वायची. तर किती व्हॅल्यू आहे त्याची सेम किती व्हॅल्यू आहे वाय स्क्वेअर प्लस 2xy आणि मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज. आता बघा आपण काय करतो की एखाद्या संख्येचं सपोज इथं बघा इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय आहे, इथं पण सेम आहे, पण इथं नाही आहे. तर इथं बघा एक रूल येतो की सपोज तुमच्याकडे ए प्लस बी अपॉन सी आहे आणि डी अपॉन पण सी आहे. तर तुम्ही काय करू शकता की हे आणण्यासाठी आपण सेम काय करा इथं पण सीने मल्टिप्लाय करून घेऊ शकतो आणि खाली पण सीने, म्हणजे सगळ्यांचा काय झाला डिनोमिनेटर सेम झाला. म्हणजे आपल्याला काय करायचं की सपोज एक्स प्लस वाय स्क्वेअर इथं पण आहे इथं पण आहे, मग इथं नाही आहे तर मी काय करणार एक्स प्लस वाय इथं पण मल्टिप्लाय करणार स्क्वेअर आणि वरती पण करून घेणार एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. मग मी हे करून घेतला तर काय तुमच्याकडं 4 इंटू किती एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय 2xy मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण काय केलं फक्त बघा सगळ्यांचा छेद समान झाला दिस तर काही तुमच्याकडे एक्स प्लस वाय होलचा स्क्वेअर. आता 4ला 4 इथं काय तुमच्याकडं सगळ्यातून मी बाहेरच काढला कशाची व्हॅल्यू एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. आता हे एवढं सॉल्व करूया फक्त. बघा एक्स प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. काहीच केलं नाही फक्त मी सॉल्व करतो. त्याच्यानंतर मायनस या मायनसनी मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy आणि प्लस वाय स्क्वेअर. बघा या मायनसनी
मल्टिप्लाय केला एक्स स्क्वेअरला, नंतर हा प्लस होता हा मायनस झाला, हा मायनस होता हा प्लस झाला. परत सिमिलरली या वायने मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला. आता काही मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy आणि हा मायनसचा काय झाला प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला याच्यात काय करायचं 4/x + y होलचा स्क्वेअर झाला. तर इथं काय तुमच्याकडे बघा इंटू आता प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, नंतर प्लस 2xy कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं बघा प्लस वाय स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. किती प्लस वाय स्क्वेअर आणि मायनस वाय स्क्वेअर. तर इथं तर आपल्याकडे काय काय राहिलं बघा. आता हा मायनस वाय स्क्वेअर आणि प्लस वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. आता आपल्याकडे काय काय राहतं बघा. इथं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर राहिला आहे, नंतर इथं काय राहिलं मायनस 2xy आणि इथं राहिलं वाय स्क्वेअर. याला जर मी लिहिलं तर एक्स स्क्वेअर मायनस 2xy आणि प्लस राहिलं तुमच्याकडं वाय स्क्वेअर अपॉन काय आहे तुमच्याकडं हे तर रेडीमेड आपल्याकडं बघा सगळं इथं वाय स्क्वेअर राहिला आहे, त्याच्यानंतर मायनस 2xy राहिला आणि एक्स स्क्वेअर राहिला. आपल्याकडं बघा a मायनस बीचा होल स्क्वेअर याला कसं लिहू शकतो आपण a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर याला कसं लिहू शकतो आपण आता 4/x + y होलचा स्क्वेअर इंटू याला कसं लिहू शकतो आपण x मायनस वायचा स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं बघा आता 4 बाहेर आला, याला असं लिहू शकतो मी आता x मायनस वायचा पण स्क्वेअर आहे x मायनस वाय अपॉन x + वायचा पण स्क्वेअर आहे, तर मी होलचा स्क्वेअर घेऊ शकतो. बघा याचा सेपरेट स्क्वेअर आहे याचा सेपरेट मी एकत्र केला तर ही व्हॅल्यू कशाची आली तुमच्याकडं RHSची. तर RHS आता बघा RHS आणि LHS दोन्ही सेम आले तुमच्याकडे. बघा LHS पण सेम आला आणि तुमच्याकडे RHS पण सेम आला. मग काय तुमच्याकडे LHS = RHS. हेन्स शो. थँक्यू.